नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार रसिक श्रोते हो. वनिता मंडळ या आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी तुमची मैत्रीण प्रेरणा आपणा सर्वांचं या कार्यक्रमामध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आपली एक मैत्रीण अशीच नेहमी फ्रेश असते. सतत काही ना काही नवीन करायची तिची धडपड सुरू असते. आपल्याला काय येत नाही याचं दुःख करत बसण्यापेक्षा ना, आपल्याला जे येतं त्याच्यामध्ये आपण आणखी नवीन काय करू शकतो बरं, असाच विचार ती नेहमी करते आणि म्हणूनच कदाचित तिला यश मिळत जातं. आपली जी लहानपणापासूनची आवड आहे ना, त्याच आवडीचं रूपांतर तिनं आपल्या व्यवसायामध्ये केलं. तो एक तिला छंदच जडला म्हणा ना. वेगवेगळ्या देशांचा जेव्हा ही मैत्रीण अभ्यास करत असते तेव्हा भाषेचा कधीच तिला कुठे अडसर आला नाही, कारण ती या भाषेशिवाय बऱ्याच गोष्टी जाणते. तिच्या अंगी जी कला आहे त्या कलेचा उपयोग फक्त पैसा मिळवण्यापुरताच नाही आहे, तर एक मानसिक समाधान लाभावं या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. आता मैत्रिणींनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल, मघापासून एवढं मी जे बोलतेय ते कुठल्या मैत्रिणीबद्दल बोलतेय बरं? हां, तुमच्यामध्ये आता कुजबूज देखील सुरू झाली आहे. माझ्या कानावर येतंय हळूहळू. अगदी बरोबर बोलताय मैत्रिणींनो तुम्ही. एक एक धागा विणते या अंतर्गत हँड निटिंग स्वेटर डिझायनर आशा पत्रावळी याच मैत्रिणीबद्दल आपण बोलतोय. गेल्या 2 भागांपासून तिचे अनुभव, तिची काम करण्याची पद्धत, कामाविषयी असणारी आवड आणि या कलेच्या माध्यमातून तिनं वेगवेगळे केलेले वर्ल्ड रेकॉर्ड्स या आणि अशा असंख्य गोष्टी आपण या मैत्रिणीकडून जाणून घेतोय. आता आजही आपण या मैत्रिणीकडून बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहे. अगदी दिलखुलासपणे ही मैत्रीण आपल्याशी संवाद साधतीये. चला तर ऐकूया. एक एक धागा विणते या अंतर्गत हँड निटिंग स्वेटर डिझायनर आशा पत्रावळी यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 3रा आणि अंतिम भाग. आता तुम्हाला तुमच्या विशेष कार्याबद्दल विशेष सन्मान पण तुम्हाला मिळालेला आहे. मला वाटते दी अर्कटाईल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बेळगावची आहे ती, बेळगाव, त्याच्यातर्फे तुम्हाला सन्मान मिळालेला आहे. त्याच्यानंतर केली तर्फे शिबिर तुम्ही घेतलं होतं, त्याच्या संदर्भात पण तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे. खूप सारे पुरस्कार आहेत. पुरस्कार वाचेपर्यंत मला वाटतं भरपूर वेळ जाणार. मी अजून त्याच्यात अर्धे लिहिले नाहीत मॅडम. तेजस्विनी महाराष्ट्र गौरव पुरस्कार तुम्हाला नाशिकला या परवाच ठिकाणी मिळालेला आहे. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल आपल्या सगळ्या मैत्रिणींना? म्हणजे नाशिकला जाण्याचा योग तुम्हाला कसा आला? माझी मैत्रीण काय म्हटली, अगं तुझं काम चांगलं आहे तर तिथं आपण देऊया काय, दे म्हटलं मग. आणि त्या मॅडम ह्या आशा पाटील म्हणून आहेत, त्या तिथल्या मेन मॅडम ग्राहक रक्षक समितीच्या. मग त्यांनी मला फोन केले, अगं तुझं काम आवडलं, आम्ही तुम्हाला पुरस्कार देतो. मी म्हटलं तुम्ही देण्याऐवजी पहिला माझं चेक करा गुगल. त्यांनी चेक केल्यावर 5 मिनिटात फोन आला की तुला देतो अवॉर्ड म्हणून त्यांनी दिला. मग अच्छा, म्हणजे तुमच्या कामाची ती पावती आहे खरं तर, की आतापर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे आणि अतिशय उत्स्फूर्तपणे काम करत आलेले आहात, इथून पुढे करत राहणार आहात. त्याच्याबद्दलचा हा खरं तर सन्मान आहे, तुमचा कामाचा गौरव आहे थोडक्यात. आता अंकलखोपला पण मला वाटते तुम्हाला नारी शक्ती पुरस्कार 2025 त्याच्यानंतरच मिळाला मला. त्यानंतरच मिळाला होता. मग तर बेळगावहून तुम्ही अंकलखोपला आलेला होता. खरं त्यांनी फार सोय छान केली होती आमची. न्यायचं, आणायचं, करायचं, सोडायचं छान केले. अवॉर्डचा कार्यक्रम छान झाला, खूप सुंदर झाला. खरं मला बेळगावातली पहिली महिला नारी शक्ती पुरस्कारचं हा पुरस्कार खूप कौतुक केले त्यावेळेला लोकांनी. माझं पेपरमध्ये पण न्यूज छान दिली. बरोबर, कारण नारी शक्ती अजून बेळगावला कुणाला मिळालं नव्हतं, ते मला मिळालं. खूप सुंदर, अगदी अभिनंदन पुन्हा एकदा तुमचं. आता मला असं विचारायचं की तुमचं माहेर कोल्हापूर, पूर्ण आपण मराठी भाषा आणि कोल्हापूरचं म्हणलं की रांगडी भाषा असं म्हटलं जातं, आणि तिथून तुम्ही गेलात बेळगावला. बेळगाव म्हटलं की कन्नड. तुम्ही बोलताना म्हणालात सुरुवातीलाच की घरातून बाहेर कुठे जात नव्हतो. तुमच्याकडे कन्नड बोललं जातं मला येते कन्नड. हा, त्यामुळे बेळगावमध्ये तुम्हाला भाषेचा काही प्रॉब्लेम आला नाही? फक्त लिहिण्यात प्रॉब्लेम होतोय. अच्छा, म्हणजे लिखाण काय असते की नाही ते येत नाही मला. कन्नड लिहिता येत नाही. मग तुमची पुस्तकं सगळी इंग्लिश भाषेमधून? आता मी सगळं इंग्लिश लिहायला लागले. अच्छा, इंग्लिश आणि थोडं जर येत नसलं तर मराठीत लिहिते. सांगताना मग मी त्यांना हे सांगते, म्हणजे उच्चार करते त्यांना, तर हे लिहा तुमच्या भाषेत. मी आता सगळं इंग्लिशच लिहायला लागले. सगळे इंग्लिश पुस्तक. आता कोल्हापूरला जवळजवळ 10-12 पुस्तकं लिहून, म्हणजे मागतात ना कोर्स द्या म्हणून मॅडम लिहून. बरोबर, मग मी सगळ्यांना इंग्लिशमध्येच लिहून द्यायला लागले सगळं.
आतापर्यंत तुमची 6 पुस्तकं मला झाली. वाटतं आता पुढचे प्रकाशित झालेली येणारे आहेत. आहेत. ती सगळी इंग्लिशमधून नाही, इंग्लिशमध्ये नाही, मराठीमध्येच आहेत सगळे. सगळी मराठीमध्ये पुस्तकं आहेत. मग ती बाहेरच्या देशामध्ये पण घेऊन जातात घेऊन पुस्तकं? जातात की. मग कोण त्याचा येतात की? अभ्यास ते कसं करतात ते त्यावेळेला? इकडची लोक तिकडे जातात ना. अच्छा, हा, त्यामुळे ते सांगू हा, शकतात, फक्त ट्रान्सलेशन विणकाम मध्ये करू काय शकतात. प्रॉब्लेम आला तर मला मेसेज करतात, मग त्यांना मी लिहून पाठवते. अच्छा, म्हणजे असा सगळा व्यवसाय तुमचा देशाच्या बाहेरही सुरू आहे आणि पुस्तकांचं लिखाणही तुमचं सुरू आहे. आणि मला वाटतं त्याच्याबरोबर तुम्ही क्लासेस पण आता घेतात. मग classes. क्लासेसचा व्याप तुमचा वाढलेला आहे आता भरपूर? नाही, कसं आहे, आता हल्ली लोकांना आवड नाही आहे विणकामात. बरोबर, जी पूर्वीपासून लोक करतात तीच आम्ही करत आलो. तीच करत आले. थोडी थोडी येतात, थोडं शिकतात, थोडं जातात, थोडं येत नाहीत, असं करतात. आवड निर्माण व्हायला पाहिजे व्हायला लोकांच्या. पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्ही वेगळं काही राबवता नाही काय की म्हणजे लोकांना त्याची आवड निर्माण व्हावी? किंवा आता एखादी महिला तुमच्याकडे क्लाससाठी आली, जुन्या ज्या आहेत त्या करणारच आहेत, शेवटपर्यंत थांबणारच आहेत, पण नवीन एखादी आत्ताच्या एजमधली अगदी 20शीतली तरुणी तुमच्याकडे आली क्लासेससाठी आणि थोडे दिवस करून नंतर मधनच तिनं सोडून दिलं, तर त्याच्यासाठी तुम्ही काही वेगळा क्रायटेरिया वगैरे ठेवता का? नाही किंवा नाही, काय? त्यांना बेसिकच देते पहिल्यांदाच. फक्त बेसिक कसं 5वीच्या मुली पण येतात माझ्याकडे, सुट्ट्या पडल्या की नाही मुली पण येतात. सुट्टीच्या काळामध्ये हो, शिकण्यासाठी मुली पण येतात. तर माझं पेपरमध्ये जेव्हा न्यूज येते, रेडिओवरती न्यूज येतात की आता कसं टीव्हीवर येते न्यूज, बरोबर. सगळीकडे न्यूज आल्या बघितल्यावर पोरं यायला लागलेत सगळे हा, आता. हा, हा. आणि कसं लहान मुली यायला लागले त्यामुळे आता त्यांचं बघून यायला लागले दुसरे. बरोबर, आता थोडं निर्माण व्हायला लागले. म्हणजे मध्यंतरी असा पिरियड होता की आवडच नव्हती काही ह्या आवड. गोष्टींबद्दल, फक्त बाहेरून घेणं एवढंच होतं, शिकणं किंवा आपणही ती कला आत्मसात करावी असं काही फारसं वाटत नव्हतं. पण आता पुन्हा नव्यानं ती कला आत्मसात आणि करण्यासाठी आपण लोक कसं धडपडायला तुम्ही लागलेत. सांगायला पाहिजे. हो, हा, म्हणजे मी काय जास्तीत म्हणते, आता जास्त तुम्ही आपण आता mouth- मॅडम तुम्ही क्लासला माझ्याकडे आले, तुम्ही दाखवायला पाहिजे हे 4 लोकांना. हा, बरोबर. म्हणजे ती तुमच्यात पाहिजे सगळं. हा, हा, म्हणजे सगळ्यांनी पसरवायला पाहिजे ही कला मी काय केले. हा. आणि माझे डिझाईन्स तुम्ही पुन्हाकडे ही तुम्हाला बघायला मिळणार. मिळणार नाही, ते फुल गॅरंटी Guarantee. त्याची. जबरदस्त तुम्ही एक दिवस आत्मविश्वास घरी आहे. येऊन सगळ्या तुम्ही क्लासच्या मुलींना विचारला तरी चालेल, तुम्ही प्रत्येकाच्या तोंडातून वेगळा शब्द येईल. वेगळा शब्द येणार. म्हणजे खरं तर एक वैशिष्ट्यपूर्ण वेगळे पण आहे हे तुमचं, की रोज एक डिझाईन असतं, पण हे डिझाईन तुम्हाला उद्या पाहायला मिळत नाही. त्यामुळं प्रत्येक वेळेला नवीनच तुम्हाला बघायला मिळतं. असं वाटत नाही की आपण तेच तेच काम करतोय. नेहमीच्या कामामध्ये सुद्धा एक वेगळेपण येतं, नवीन शिकायला मिळतं, व्हरायटी आपल्याला बघायला मिळते आणि करायला पण मिळते. आता अनेक उदाहरण देते. किती 15 दिवस झाले असतील, 2 भावल्या विणल्या, एक गाजराची भावली आणि एक भोपळ्याची भावली. नुसतं असं तयार करून बाहेर ठेवले, एक बाई आली दोन्ही घेऊन गेली. म्हणजे तुम्ही नवीन काहीतरी करायला पाहिजे. करायला पाहिजे, बरोबर आहे अगदी. तुम्ही एकच केले की हे काय तेच हा, करते असं तेच मत कर. तोंडातनं यायला बरोबर. नको. तेच तुम्ही मला म्हणायचंय, म्हणजे तुम्ही सतत नवीन करत हा, राहा. नाविन्य काहीतरी करायलाच पाहिजे तुम्ही. पाहिजेत. आणि आता जसं जग बदलतंय तशा पद्धतीने आपणही बदलत गेलं पाहिजे. ह्याच्यासाठी तुम्ही जपानचा अभ्यास करा. मी लोकांना हेच सांगते, तुम्ही जपानमध्ये जावा, डिझाईन्स बघा, अच्छा, ते फॉलो करा तुम्ही सगळं. जपनीज म्हणा, फ्रान्समध्ये तर अतिशय व्हरायटीज आहेत भरपूर. आता तुमच्या बोलण्यामध्ये मघापासून जपान, फ्रान्स अशी देशांची नावं येतात. तर तुम्ही आतापर्यंत किती देशांचा अभ्यास केलेला आहे? 6-7 अभ्यास केले असतात. 6-7 देशांचा अभ्यास केला. मग त्यांची भाषा तुम्ही कशी आत्मसात करता? देवाची कृपा. कारण ते ट्रान्सलेट होत नाही. म्हणूनच विचारायचं नाही, कारण ती भाषा ट्रान्सलेट होत नाही. मग तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघत असता का? व्हिडिओ बघतच नाही, मला व्हिडिओची गरज पण नाही लागत. मग तुम्ही त्यांची फोटो भाषा बघते फक्त. अच्छा, म्हणजे फक्त फोटोवरून तुम्हाला समजतं की त्यांना यात काय तुम्ही सांगायचं. माझं हे बघितलं की नाही, ओपन करून फोटोचं त्याच्यात गॅलरी, कळतं. तुम्हाला कळेल सगळे ह्याच्याकडे फोटोज असतात. म्हणजे वेगवेगळ्या देशांचा अभ्यास तुम्ही फोटोग्राफीमधून करता. फोटोग्राफी. मला वाटतं त्या फोटोंना एक जिवंतपणा येत असेल तुमच्या बघण्यातून, की म्हणून तुम्हाला कळतं की ह्यांना काय म्हणायचं आणि आपल्याला काय नेमकं करायचं. मॅडम, भोपळ्याचं तर भावली केले तुम्ही, अक्षरशः भोपळा आणि त्याच्यावर मुलगी तयार केली, किती सुंदर झाले, बघण्यासारखं आहे ते तर. हा, तेच. म्हणजे नवीन नवीन तुम्ही सतत करत राहिलं पाहिजे आणि असे प्रयत्न करत राहिलो तर आपल्याला समजत जाणार आहे की आपल्यामध्ये काय आहे. आणि आता आपण मी काय परवा करू अभ्यास शकतो. करताना हे बघितलं, सनफ्लावर. हा, हा. हा, त्याच्यात त्यांनी भावली तयार केली, काय सुंदर केले. आता ते मी अभ्यास करायला लागले. सनफ्लावर आहे सुंदर आणि त्यात खाली मुलगी तयार आहे फ्रॉक घालून. म्हणजे बरोबर, फक्त मी काय करते, त्यांचं बघते, मी त्याच्यात काहीतरी वेगळं नवीन करते. करत असता. त्यांनी बूट घातलेले नाही, मी बूट घालते. हा, म्हणजे आपलं पण काहीतरी असायला पाहिजे त्याच्यामध्ये वेगळेपण, आणि ते दिसलं पाहिजे सगळ्यांना ठळकपणे. हा एक उद्देश तुमचा.
आता तुम्ही जपान, फ्रान्स ह्या देशांचा अभ्यास केला, तर अजून कुठले कुठले देश आहेत की टर्कीचं केले आणि पोर्तुगीज म्हणून पण आहे, त्याच्यात पण अभ्यास केला तरी त्याच्यात पण भरपूर डिझाईन. रशियाचा पण तुम्ही अभ्यास केलेला आहे? रशियनचं तर 551 पीसेस केलेत ना. तुम्ही रेकॉर्ड त्याची कसं आहे माहितीये काय, पूर्वी 4-5 स्वेटर होते, वरून सुरुवात व्हायची. आता आम्ही कसं वरून स्वेटर तयार केलं की नाही, खाली पूर्ण तयारच होऊन स्वेटर येतोय, फक्त 2 हात वेगळे करायचे. अच्छा. हा, म्हणजे तुम्हाला कसं आता पूर्वी कसं 4-5 भाग पुढचा मागचा 2 मग ते नंतर जोडायचे. मग हे कसं भागच नाही, नुसता हात जोडला की स्वेटर तयार. स्वेटर याला रशियन पॅटर्न्स म्हणतात. ते सोपं आहे म्हणजे सोपं इतर आहे, ह्याच्यामध्ये. सोपं आहे. आणि फक्त करताना टाके जास्त होतात, नंतर कमी होतात, कारण ते हाताचे ते काढून झाल्यावर मग पहिल्यांदा वैतागतात, मग नंतर मग खाली आल्यावर मग व्यवस्थित होतात, हुश होतात सगळेजण. म्हणजे तुम्हाला ही टॅक्टिस जमायला पाहिजे. म्हणजे स्वेटर विणणं असेल किंवा टॉईज विणणं असेल, ही एक कला आहे. म्हणजे टॉईज विणत असताना तुम्ही बुटापासून सुरुवात करता आणि स्वेटर विणत असताना तुम्ही डोक्यापासून सुरुवात करता. खालूनच सुरुवात करता. फक्त एक आता रशियन जे लहान मुलांचे आहेत की नाही, ते वरून सगळे, ते फक्त वरून. आणि आता जे मी स्टडी करणार, आता जे माझं वर्ल्ड रेकॉर्ड आहे 101 करणार आहे, ते साईड स्वेटर सगळे साईड पासून सुरू होणार. अच्छा. पहिला डावा, मग हात, मग बॅक साईड, मग परत दुसरा हात, मग फ्रंट भाग. म्हणजे असं तयार करून त्याची मी 101 तयार करायला लागले. ते 5 देशाचा अभ्यास करून करायला लागले. मग ते जे तुम्ही आता साईड स्वेटर्सचे जो अभ्यास करताय, तो 5 देशांचा मिळून अभ्यास करताय. त्याच्यामध्ये कुठले कुठले देश आहेत? त्याच्यात मी सांगते तुम्हाला, टर्की आहे, पोर्तुगीज आहे, स्पेन आहे, जपान आणि फ्रान्स. या 5 देशांचा मिळून अभ्यास करताय तुम्ही. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही साईड स्वेटर्स तयार करणार आणि 101चं रेकॉर्ड करणार. म्हणजे आतापर्यंत जे तुम्ही स्वेटर्सची वेगळी वेगळी रेकॉर्ड्स केलेत, ही प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीनं पॅटर्न केलेला आहे. म्हणजे आधी वरपासून किंवा कधी खालपासून किंवा मग साईड, अशा पद्धतीने तुम्ही सगळ्याचे. आणि भावल्या पण तशाच केलेल्या आहेत. अच्छा. भावल्या पण भरपूर प्रकारचे केलेत मी. मग त्या पण करताना असाच पॅटर्न प्रत्येक वेळेला वेगवेगळा चेंज. म्हणजे फक्त विणकाम इथपर्यंतच नाही, तर पण वेगवेगळ्या देशांचा जेव्हा तुम्ही अभ्यास करत असता, तो अभ्यास सुद्धा वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचावा, हा तुमचा उद्देश असतो. एकच एक पॅटर्न त्याच्यातही तुम्ही राबवत नाही. म्हणजे सगळ्यामध्येच व्हरायटी आहे थोडक्यात. म्हणजे जरी आपण अभ्यास करत असलो तरी सुद्धा त्याच्यामध्ये व्हरायटी पाहिजे. आणि तयार जेव्हा करत असतो तेव्हा सुद्धा त्याच्यामध्ये बाळांचे ब्लँकेट पण तुम्ही बघितला, 100 ब्लँकेट केलेत मी. त्याच्यावर तुम्ही टॉईज केलेत. अच्छा. ते तर एवढे सुंदर झालेत टॉईज. 2 दिवसात एक होते बघा. आणि हे करायला, ब्लँकेट करायला आम्ही क्रेझी वूल वापरतो त्याला. अतिशय सुंदर होतात ते, हातोहात पीस पिसतोय. सगळे वॉशेबल असतात? सगळे वॉशेबल असतात, कुठलंही असं हे नाही. त्यामुळं लोक डोळे झाकून गॅरंटी आणि माझ्याकडे वॉशेबल असल्यामुळे त्याला काही प्रॉब्लेमच येत नाही ना. अतिशय सुंदर. म्हणजे अजून आपल्या ह्याच्यात नाही आहे इंडियामध्ये ब्लँकेट तयार करतात हँडमेड. खरं माझं कसं क्रेझी वूलचं आहे. म्हणजे उशीर लागत नाही. ब्लँकेटला कसं उशीर लागतोय फार, 2 सुयावरचं असते की नाही. ते क्रेझी वूल वापरले की पटकन होते. बरोबर. म्हणजे त्याच्यात वूलमध्ये पण आता फरक आलेत. म्हणजे ते यातून लोकांपर्यंत पोचलेलं नाही आहे. क्रेझी वूलमध्ये कसं तुम्ही एकदा सुरुवात केला, जाड सुया वापरलं तर एक तुम्हाला 2 दिवसात नाही तर 1 दिवसात ब्लँकेट तयार होते लहान मुलांचं. त्याच्यावर टॉईज वापरा, तुम्ही काय करायचं त्याच्यावर बो घाला, फुलं घाला, किती सुंदर दिसते. म्हणजे तुम्ही डोकं तुमचं स्वतःचं वापरायला पाहिजे. बरोबर. म्हणजे सतत आपल्याकडं कल्पकता पाहिजे, नवनवीन. म्हणजे लोकांनी काहीतरी नवीन करायला पाहिजे. मी आता बाहेर गेले काहीतरी बघितलं तर ह्याच्यात आपण तयार करता येते का, मी ते मेन बघते. म्हणजे तुमची नजर तशीच असते की आपल्याला कशातून काय करता येईल. आणि नवीन काहीतरी दिसलं की लगेच त्याचा फोटो काढणं आणि त्या फोटोग्राफीमधून नवीन तयार करणं, हे तुमच्या डोक्यात सतत असतं आणि त्याच पद्धतीनं तुम्ही अभ्यास करत असता. आणि मला काय स्वेटरचेच पाहिजे असं नाही आहे. आता आपले कपड्याचे पण असतात ना, वेगवेगळे नेक असतात की गळ्याचे सगळे पॅटर्न, तसे पण मी करू शकते. म्हणजे अशा प्रमाणे पण करून दे म्हणून सांगतात सगळे. बरोबर. तसे पण करते मी. मग आता तुम्ही नवीन डिझाईन तुमच्या डोक्यामध्ये आलं की ते तुम्ही फोटोग्राफी करून टाकता गुगलवरती का युट्यूबवरती टाकता? सगळे टाकते त्याच्यावर. मग त्याच्या म्हणजे ते काय म्हणतात, एक पॅटर्न दुसरं नाही ग, दुसरं कुठलं घेऊ आणि कुठलं नको असं म्हणतात. होते कारण एका वेळेला एकच पॅटर्न बघायला मिळतो, दुसऱ्या वेळेला तो नाही बघायला मिळत ना. माझ्याकडे कसं असतात, जवळजवळ आता लहान मुलं, जन्मलेल्या मुलांचे तरी 20-25 तरी असतात.
कारण माझ्याकडे कसं 74 वयाच्या बायका आहेत क्लासला, हा 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 त्या पण करून विक्री करतात ना. मी एकेकांना कसं एजच्या मानानं मी देते स्वेटर्स करायला, मग ते लहान मुलांचे करून ठेवतात सगळे व्हरायटीज वेगवेगळे. मग ते दाखवले की नाही, बापरे एवढे आता कुठलं घेऊ ह्याच्यातलं असं होते प्रत्येकाचं. बरोबर. म्हणजे तुम्हाला क्लासेससाठी ज्या येणाऱ्या तुमच्याकडे मैत्रिणी आहेत त्यांचाही कलेचा उपयोग तुम्हाला होत असतो, कारण प्रत्येक एजनुसार त्या करत जातात ना नवीन नवीन काही. नाही, मी काय म्हणते माहिती आहे त्यांना, तुम्ही मला जे पैसे दिलेले असतात तुम्ही माझ्याकडनं फेडा. मला दुःख वाटते नाही तर तुमचं ते पैसे घेतलेले असतात तुम्ही ते फेडा. मग मी एक स्वेटर केला त्यांना लेबल लावूनच देते प्रत्येकाला, ह्या विक्री करायचं. बरोबर. पहिला रेट सांगते, मग तुम्ही कमी करायचं असतं तर ह्या कमी करा आणि द्या म्हणून सांगते. पहिल्यांदा सुरुवातीला सांगतात. आता किती जणांचे पैसे पण फिटलेत, आता दुसरं पण विक्री सुरू होते. बरोबर बरोबर. मघापासून आपण इतकं सगळं बोलतोय, तुम्हाला पुरस्कार भरपूर मिळालेले आहेत, आताही तुमचं वर्ल्ड रेकॉर्ड करण्याकडे तुमची वाटचाल सुरू आहे. 101 स्वेटर तुम्हाला तयार करायचे आणि त्या दृष्टीने तुमचा अभ्यासही 5 देशांचा सुरू आहे. हे तर सगळं आहेच आहे, पण अजून तुम्हाला भविष्यामध्ये काय वेगळं करायचंय, काय तुमचा मानस आहे? भरपूर काय दुनिया म्हणजे काय नवीन येते ते प्रकार बघायला लागतात मला. मला टॉईज मध्ये का असं, माझी नात काय म्हटली माहिती आहे, मध्ये येतात ना सुट्टीला तेव्हा म्हटली कार्टून तयार करायची. म्हणजे त्यांनी आल्यावर मी स्टडी करणार. मग त्या म्हटल्या की आम्ही सांगतो टॉईज आजी, त्याप्रमाणे आपण तयार करूया. म्हणजे त्या मला काय म्हणाले, कार्टून मध्ये करदार असं, म्हणजे लहान मुलांना कार्टूनचं अट्रॅक्शन जास्त. म्हणजे त्यांना माहित असते ना कार्टून काय करतात ते. मला ह्याच्यातलं काहीच माहित नाहीये कार्टून. फक्त त्यांनी सांगितलं की मग मी काय करते, सर्च करते हे टॉईजचं. मग हे टॉईज करून ठेवायचं. आणि आता सुरू पण केले थोडं थोडं, म्हणजे कसं अभ्यास करायला पाहिजे पहिल्यांदा त्याचा पण. नाहीतर वाकडं तिकडं झालं तर काय करणार ना. बरोबर. माझं होत नाही सहसा, पण अगदी काळजी घेतलेली बरी केव्हाही अगोदरपासून. आता तुमचा व्यवसाय तर एका बाजूला सुरू आहे, वर्ल्ड रेकॉर्ड करण्याकडं अजूनही तुमचे वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत, सतत सुरू असतातच ते. आणि या सगळ्या व्यापामधून लेखन तुमचं सुरू आहे, पुस्तकं अजूनही तुमची काही येत आहेत आत्ता बाजारामध्ये. तर हे सगळं करत असताना या कलेकडं अजून चांगल्या दर्जानं इतर लोकांनी बघावं किंवा याला एक चांगला दर्जा मिळवून द्यावा, याच्यासाठी तुम्ही आपल्या सगळ्याच श्रोत्यांना काय आवाहन कराल? नाही, स्वतःहून जरा आपण पण तयार व्हायला पाहिजे. हो, म्हणजे आपण काहीतरी करूया सगळ्यांनी, म्हणजे सगळ्यांनी एकजुटीनं केलं की नाही काम भरपूर मोठं होतं. कारण हल्ली खूप कमी झाले ना, आता थोडं थोडं वाढायला लागले, ते पण मी वाढवायला लागले. कारण कसं आहे माहितीये काय, कंटाळा करून उपयोग नाही ह्याच्यात. मग त्याच्यासाठी तुम्ही काय सांगता लोकांना येणाऱ्या, म्हणजे आता ह्या कलेतून आनंद तर मिळतो. हो, आनंद खूप. मेंदू फ्रेश राहतो, एकाग्रता वाढते, एका ठिकाणी बसून कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम करण्याची सवय लागते. हे सगळं आपल्याला माहिती आहे, पण हे येणाऱ्या नवीन लोकांना तुम्ही सांगण्यासाठी काय वेगळी स्ट्रॅटेजी वापरता की त्यांनी याच्याकडे वळावं? त्यांनी पहिला माझे व्हरायटीज येऊन बघायला पाहिजे, चेक करायला पाहिजे काय काय आहे ह्याच्यात. मला तुम्ही विचारायला पाहिजे माहिती सगळी. मी ते तुम्हाला माहिती सांगते सगळ्यांना. कुणालाही मी असं माहिती देत नाही असं नाही, सगळ्यांना पूर्ण लोकांना माहिती सांगते. कारण तुम्ही या जरा चेक करा, म्हणजे मी तुम्हाला शिकवते, सगळं करते, तुम्ही पुढे या. बरोबर. पुढची पिढी तयार व्हायला पाहिजे. अगदी माझ्यापर्यंत हे राहून तयार होईल. मग आता माझ्या जवळजवळ सगळे व्हरायटीज, कुठलं व्हरायटीज नाही असं नाही, सगळं लिहिलेलं आहे. तुम्ही तयार करा. माल एवढा सुंदर, तुम्ही शोरूम बघितला तर अक्षरशः डोळे दिपतात असे. म्हणजे असं लोक यायला पाहिजे, तो बघून सगळं स्वतःहून आम्ही करतो असं म्हटलं पाहिजे. स्वतःमध्ये आधी आवड पण आवड निर्माण पाहिजे. हल्ली आवड नाहीये त्याच्यात. आई वडिलांनी पण ते आवड निर्माण करायला पाहिजे. म्हणजे थोडीफार पालकांची पण पालकांची तयारी पाहिजे त्याला. मग असं तुम्ही शाळेमध्ये वगैरे जाऊन शिकवता का? छोट्या मुलांना जास्तीत जास्त शिकवलं म्हणजे कसं तीच पिढी पुढे तयार होते ना. नाही, हल्ली काय झालंय माहितीये काय, जरासं कॉलेजमध्ये जाऊन शिकवते मी. अच्छा, कॉलेजच्या अक्षरशः JSS कॉलेजला पण मी खूप वर्ष शिकवले आमच्या बेळगावला. परत आता KLEला पण कधी बोलवलं तर जाते, बाहेर ठिकाणी बोलवले, गोव्याला तर जाते कधीतरी. आणि कोण माहिती विचारले तर परवा मीटिंग झाली कोल्हापूरला, बायका भेटायला आल्या सगळ्या, त्यांनी माहिती विचारले, सगळं माहिती सांगितलं. कोणीही कधीही बोलवून दे, माहिती सांगते मी, सगळं व्यवस्थित सांगते. कधीही विचारून दे, नंबर द्या, फोन करा, काहीही माझा प्रॉब्लेम नाही. अच्छा, आता जेवढ्या तुम्ही उभा राहायला पाहिजे, कष्ट करायची तयारी पाहिजे. आता जितक्या कॉलेजेसमध्ये आतापर्यंत तुम्ही जाऊन शिकवलं, तर त्यांच्याकडून तुम्हाला नंतर रिस्पॉन्स कसा मिळतो? काही मुली तुमच्याकडे शिकायला येत नाहीत, कोणी विकत घेऊन जातात. आता फॅशन डिझाईनच्याच कोर्सला जाते ना मी शिकवायला मॅडम. मग तिथे तरी त्यांचा इंटरेस्ट असतो का? इंटरेस्ट तेवढ्या पुरतच, तेवढा अर्धी पळून जातात.
अच्छा, मग ते काम पूर्ण तडीस मी जाण्यासाठी ते म्हणून पण तुम्ही त्यांना काय तक्रार कर- केली, हां. तुम्ही जेव्हा मला पैसे देताय तेव्हा त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या ना. प्रत्येक कलेला वाव दिला गेला पाहिजे, त्याशिवाय ही कला पुढे येणार कशी ना. मॅडम खरंच मी सांगते, मेंदूला फार उपयोग आहे ह्याचा. आता माझ्याकडे एक फोन आला होता 4 दिवसापूर्वीच की प्रॉब्लेम झालाय तिला. त्यांनी डॉक्टरना सांगितलं की आशा पत्रावळ इकडे जा, बर. आता येणार आहे ती क्लासला 2 महिने. तिला म्हटलं तू कसं लांबून येणार, कसं येणार, मला गाडी मारता येते, फक्त मला प्रॉब्लेम झालाय म्हणून डॉक्टरनी तुमचा नंबर दिला, मी नंबर तुम्हाला फोन केले. खरं मी शिकायला येऊ का, ये म्हटलं, थोडं थोडं तुला करून शिकवते. अच्छा, म्हणजे असं एक एक लोक आता पाठवायला लागले. म्हणजे प्रॉब्लेम मधनं आपल्याला सोल्युशन मिळण्यासाठी मग तुम्ही सुद्धा आधीच करा ना हे. ठिकाण आहे. हा, बरोबर, म्हणजे प्रॉब्लेम येतच नाही. प्रॉब्लेम येत नाही. बरोबर. अरे तुम्ही थोडं तरी करा, थोडं करा. आम्ही जास्त म्हणत नाही, म्हणत महिन्यातनं एक झाला तरी आपण काहीतरी केलो. हो हो, बरोबर आहे की. पण ते काम पूर्ण केलं पाहिजे, हां. शेवटपर्यंत थांबून. तेवढे पेशन्स पाहिजेत आपल्यामध्ये, आणि हे केलं पाहिजे खरं तर. आता नवीन येणाऱ्या पिढीनं तरी हे शिकलं पाहिजे. आता 5-6 बायका अशा आल्या होत्या माझ्याकडे, प्रॉब्लेम झालेल्या की नाही आल्या होत्या. खरं त्या पुढं थोड्या थोड्या शिकल्या, थोड्या थोड्या निघून गेल्या. अच्छा, तुमच्याकडे ज्या आता तुमच्या मैत्रिणी आहेत त्या पहिल्यापासूनच्या आहेत, पहिल्यापासूनच्या आहेत, आता थोड्या थोड्या जॉईंट व्हायला. जॉईन व्हायला लागल्यात नव्याने. MBA पण मुली आहेत, लॉ शिकलेल्या मुली आहेत, वा, पर CA झालेल्या आहेत. कसं आहे बघा, एकेकांचं मला एवढं कौतुक वाटतं. वाटतं. हा, की म्हणजे एक सुप्त कला आहे त्यांच्यामध्ये, आणि कामातून तेवढाच विरंगुळा म्हणून पण त्या येत असतील, आणि स्वतःच्या कलेला वाव पण देत असतील, की आपल्याला बाबा हे पण काहीतरी येतं. CA करणारी मुलगी, MBA करणारी मुलगी या लागलेत. नाही मॅडम, मी थोडं शिकते आणि मग मी नोकरीला जाते असं म्हणते. हा, म्हणजे त्याच्यातून थोडंसं बाहेर पडून हे नवीन काहीतरी आपण शिकावं. त्या विद्यार्थिनीने मला सांगितलं, मॅडम मला थोडं शिकायचं, मला अभ्यास नको झालाय, थोडा जॉब नको झाले, मला थोडं शिकायचंय तुमच्याकडे. बरोबर आहे, कारण तेच 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 वातावरण असतं ना, त्याच्यात बदल काहीच नाहीये. पण हे क्षेत्र असं आहे कलेचं की तुम्ही जितकं कराल तितकं कमी आहे. हो, मग 6 महिने येऊ काय विचारले ती, ये म्हटलं मी अच्छा, थोडं शिकते, मग मी माझ्या जॉबला जाते. जा म्हटलं. आता बदल झालाय भरपूर तिच्यामध्ये. भरपूर आता म्हणजे कसं व्हायला लागले, एक 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 थोडं बदल व्हायला लागले. आणि एक आता जॉबला जाती, ती शनिवार रविवार येते क्लासला. अच्छा, म्हणजे असं पण करायला लागले. हा हा हा, पहिल्याच्या आहेत त्या, पेपर वाचतात, त्यामुळे लोकांना माहित झाल्यावर हे वेगळं आहे म्हटल्यावर येतात भेटायला. मग बरोबर. निदान भेटून विचारून तरी जातात सगळं. हा, पण त्याच्यासाठी तुम्हाला सतत क्रिएटिव्ह राहायला लागतंय, सतत नवीन 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 आयडिया डोक्यामध्ये ठेवून तुम्हाला करावं लागतं. पहिल्या शोरूम मध्येच घुसतात आल्या आल्या. आत्ता हळूहळू याकडं बघायचा कल वाढतोय, लोकांचा दृष्टिकोन बदललाय असं तुमच्या बोलण्यात आलं. पण जास्तीत जास्त लोकांनी या कलेकडं वळावं, ही कला आत्मसात करावी, याच्यासाठी तुम्ही आपल्या मैत्रिणींना काय सांगू शकता? हे आई वडिलांनी मुलांना सांगायला पाहिजे. अच्छा, म्हणजे जरासं शिका तुम्ही, ही थोडी कला थोडी तरी घ्या. तुम्ही आमच्याकडे सगळं शिकू नका असं म्हणत नाही, थोडी कला घ्या. म्हणजे त्यात काय उत्पन्न तयार होते, निदान एक घर बसल्या बसल्या तुम्हाला थोडेफार पैसे मिळू शकतात. तुम्ही जॉब करला तरी, आता माझ्याकडनं पण जॉब करणारे करतात, तसं काय नाही मी म्हणत, फक्त काय तुम्ही कष्ट करण्याची तयारी पाहिजे. म्हणजे आपल्याला साईड बिझनेस म्हणून business पण बघून होतोय, सुद्धा हां. केला तरी सुद्धा खूप चालण्यासारखं आहे. बसल्या बसल्या तुम्हाला 2-3 हजार रुपये निदान सहज मिळून सहज मिळू शकतात. आणि काही वेगळा त्याच्यासाठी वेळ देण्याची गरज नाहीये. आणि त्याच्यावर तुम्ही जे हे शिकलेलं असतं, तुम्ही क्लासेस घ्यायला पण मी परवानगी देते. हा हा हा, तुम्ही एवढ्या पॅटर्नला एवढं घ्या. बरोबर तुम्ही घरात बसलाय, कोणतरी आलं विचारायला मला हे शिकव, म्हटलं हे तुम्ही शिकवा ना. बरोबर तुम्ही जे माझ्याकडनं पॅटर्न शिकलेलं असतं तुम्ही शिकू शकता, मी स्वतःच परवानगी देते तुम्हाला. बरोबर बरोबर. तुम्हाला जर एक्स्ट्रा पाहिजे असं तर ते पण देते माहिती, मी असं दडवून ठेवतच नाही कोणासमोर. तुम्ही शिकवायची तयारी करा. बरोबर, म्हणजे तुमची कष्ट करण्याची तयारी पाहिजे, शिकायची तयारी पाहिजे, म्हणजे सगळ्या गोष्टी आपोआप घडत जातात. एक म्हणजे ऊल चांगली वापरायला पाहिजे, कुठलीही वापरून चालत नाही. स्वस्त मिळते म्हणून घ्यायचं नाही. घ्यायचं नाही, बरोबर आहे. थोडीशी त्याच्यासाठी मेहनत घ्यायला पाहिजे. क्वालिटी बघितली पण ते स्वेटर्सवर त्याचं हे येते, क्लेज छान येते. हा, प्रत्येक गोष्ट ही आपण बारकाईनंच बघून घेतली पाहिजे. मला वाटतं हे करत असताना नजर तयार होत असेल तशी. आणि हा तुमचा अनुभवच आतापर्यंतचा बोलतोय, गेली 45 वर्ष तुम्ही या व्यवसायामध्ये आहात, त्यामुळे अगदी प्रत्येक गोष्ट बारकाईनं बघायची, पारखून घ्यायची तुमची ती नजरच तयार झालेली आहे. त्यामुळे बघितलं की समजतं की हे कोणत्या पद्धतीचं वापरलेलं आहे. तर आशाताई, तुम्ही आज तुमच्या या संपूर्ण बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप मनमोकळा असा संवाद साधलात. आपल्या मैत्रिणींना या कलेविषयीची भरपूर माहिती तुम्ही दिलीत. आणखीन या कलेकडे कसं वळावं, काय केलं म्हणजे तुम्हाला याच्यातून कलेलाही वाव मिळेल आणि पैसाही मिळेल, आणि ते घर बसल्या.
तर या सगळ्याच गोष्टींबद्दलची माहिती आज तुम्ही आपल्या सगळ्याच मैत्रिणींना दिलीत, श्रोतृवर्गाला दिलीत. त्याबद्दल मी संपूर्ण सांगली आकाशवाणी टीमतर्फे आपले मनापासून आभार मानते. मीच आकाशवाणीला नमस्कार करते मला बोलवल्याबद्दल. खूप बरं वाटलं, छान वाटलं. धन्यवाद. मैत्रिणींनो, श्रोते हो, आपली ही मैत्रीण आशाताई भरभरून बोलली आपल्याशी. पुरस्कारांबद्दलच्या भावना सुद्धा या मैत्रिणीनं अगदी दिलखुलासपणे व्यक्त केल्या. वेगवेगळ्या समाज माध्यमांचा वापर करून ही मैत्रीण असंख्य मित्रमैत्रिणींशी जोडली गेलीय. वेगवेगळ्या गोष्टींना समजून घेत असताना फक्त फोटोग्राफी बघणं आणि ते बघण्यासाठी जी दृष्टी लागते तीच दृष्टी या मैत्रिणीकडे आहे. आपल्याकडे जे आहे त्याचा पुरेपूर उपयोग करून स्वतःचं वेगळेपण सिद्ध करण्यामध्ये ही मैत्रीण कायमच गुरफटलेली असते. ज्या ज्या ठिकाणी ही मैत्रीण जाते त्या त्या ठिकाणी नवीन काहीतरी शोधण्याची तिची नजर आपल्याला दिसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आशाताईंना सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांना काय हवंय बरं हे नेमकं समजतं आणि त्या तेच देण्याचा प्रयत्न करतात. या गोष्टीतून आपल्याला कंटाळा न येता उलट आणखीनच आनंद कसा मिळवता येईल यासाठी तिचे प्रयत्न अहोरात्र सुरू आहेत. या आणि अशा असंख्य गोष्टींबद्दलची माहिती आत्ता आपण जाणून घेतली हँड निटिंग स्वेटर डिझायनर आशा पत्रावळी यांच्याकडून. एक एक धागा मिळते या अंतर्गत त्यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग आपण ऐकला.